प्रश्न फक्त असा पडतो की एका बाजूला सकाळी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांना माहिती देखील नव्हतं की हा पक्षप्रवेश आज होणार आहे आणि दुसरीकडे अशी माहिती मिळते की मंत्री गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच उपस्थितीत आता थोड्या वेळात हा पक्षप्रवेश होईल। काय सांगाल, काय माहिती आहे? सुवर्ण, जसं आपण म्हणाला की चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांना याबाबत कल्पना नव्हती। मात्र ह्या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण सुधाकर बडगुजर यांच्याशी ज्यावेळेला आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मोबाईलवर असलेले काही कॉल्स दाखवले। पक्ष कार्यालयातून त्यांना फोन आलेले होते। प्रवेशाबाबत त्यांना निश्चितता ही काल देण्यात आलेली नाहीये, तर 10 दिवसापूर्वी सुधाकर बडगुजर यांना पक्ष प्रवेशाची निश्चितता देण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांनी तयारी केली। अवघ्या काही तासात ही तयारी झाली। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आले असं नाहीये। गाड्यांवर लावण्यात आलेल्या स्टिकर्स पासून तर गाड्यांमध्ये बसवण्यात आलेली माणसं इथपर्यंतचं जे नियोजन आहे ते काही तासात होत नसतं। यासाठी जवळपास 2-3 दिवसाचा 5 दिवसाचा कालावधी लागतो आणि तितक्याच ताकदीची तितक्याच पद्धतीची नियोजन जे आहे ते या सगळ्या प्रवेशाच्या पूर्वी आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि त्यामुळे जरी हे सांगत असले की या प्रवेशाबाबत कल्पना नाहीये, मात्र पक्षश्रेष्ठींना ही कल्पना होती। बावनकुळेंनी स्वतः नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना एक प्रतिक्रिया दिलेली होती। त्यामध्ये त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे सिद्ध झालेले नाहीये आणि त्यामुळे जोपर्यंत गुन्हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आरोपी म्हणणं चुकीचं आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन त्याच वेळेला त्यांनी हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की बडगुजरांच्या प्रवेशाला कितीही विरोध झाला तरी त्यांना पक्षवाढीसाठी भाजपात घेतलं जाईल, अशा प्रकारची भूमिका बावनकुळेंनी स्वतः माध्यमांसमोर येऊन सांगितलेली होती। वारंवार त्यांचं या सगळ्यातलं स्टेटमेंट आहे ते कुठेही बडगुजरांना प्रवेश दिला जाणार नाही का देऊ नये अशा प्रकारचं नव्हतं। या उलट ज्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिका, ज्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मतं होती त्याला उलट जाऊन अशा पद्धतीचे स्टेटमेंट जे आहे ते बावनकुळेंकडनं दिलं गेलं, महाजनांकडनं दिलं गेलं। त्यामुळे स्थानिकांचा विरोध जरी होता तरी बावनकुळे असतील, गिरीश महाजन असतील हे मात्र बडगुजरांच्या आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या नगरसेवकांच्या प्रवेशासाठी आग्रही होते, त्यांचा यासाठी पुढाकार होता। सुवर्ण, जसं आपण यापूर्वीच सांगितलं की बडगुजर, घोलप आणि हे सगळेच पदाधिकारी यांचा प्रवेश का महत्त्वाचा आहे, तर येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, पंचायत समितीच्या निवडणुका आहे, ह्या जर एक हाती भाजपला आपल्या ताब्यात या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था घ्यायच्या असेल, तर एक हाती सत्ता मिळवायची असेल तर निश्चितपणे हे प्रवेश महत्त्वाचे होते। सुधाकर बडगुजरांचा विचार केला तर सिडको सारखा जो नवीन भाग आहे, नवीन नाशिकचा भाग आहे, त्या ठिकाणी 10-15 नगरसेवक निवडून आणण्याची ताकद आहे। बबनराव घोलपांचा जर विचार केला तर नाशिक रोड भागामध्ये त्यांचं प्राबल्य आहे, त्यांची मुलगी महापौर राहिली, मुलगा आमदार राहिलेला आहे, त्यामुळे त्यांची एक ताकद आहे। अशोक मुतरडक आहे, ते महापौर राहिलेले आहेत, त्यांच्या प्रभागात 4-5-8 नगरसेवक ते निवडून आणू शकतात। इकडे दिलीप दातीरांचा विचार केला तर सिडकोचा जो लिंक रोडचा अंबडचा भाग आहे ते स्थानिक आहे, त्या ठिकाणून ते काही नगरसेवक निवडून आणू शकतात, ते स्थानिक नगरसेवक देखील राहिलेले आहे। यामध्ये जे प्रवेश केलेले लोक आहेत ते काही फारसे माजी नगरसेवक किंवा 10 वर्षापूर्वी नगरसेवक नव्हते, तर गेल्याच टर्ममध्ये नगरसेवक असलेले 8-10 लोक आहे। त्यामुळे ह्या सगळ्यांच्या प्रवेशामुळे भाजपला एक बळ मिळणार आहे, एक ताकद मिळणार आहे आणि त्यामुळे हे सगळे हेवे दावे सोडून त्यांना प्रवेश दिलेला आहे। आणि सीमा हिरे असतील किंवा इतर जे पदाधिकारी ज्यांनी बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध केलेला होता त्या प्रवेशाला यांनी फारसं गांभीर्याने का घेतलं नाही, तर निवडणुका लढायच्या आहे, विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर नाहीये हे देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न सीमा हिरेंना केला। सीमा हिरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला। विधानसभेची उमेदवारी लगेच बडगुजरांना मिळणार नाहीये, आपल्या डोळ्यासमोर महापालिकेच्या निवडणुका आहे त्याच तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि त्यासाठीच आपण हा प्रवेश देतोय, इतकी समजूत काढण्याचा प्रयत्न बावनकुळे असतील किंवा गिरीश महाजन असतील यांनी सीमा हिरे आणि त्यांचा केलेला होता। मात्र असं असताना देखील काल उशिरापर्यंत सीमा हिरे यांनी आपला विरोध कायम असल्याचं सांगितलेलं होतं।